बॉल सामन्यातला या ठिकाणी डिलिव्हर करण्याकरिता इथून अनुभवी गोलंदाज आपण किशोरला पाहतोय. इनफिल्डच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ आहे आणि काऊ कॉर्नर. पहिला बॉल बॅकफुट वरती आलेत, इंटू द गॅप खेळत, प्रॉपर गॅप सिलेक्शन. चेंडूचा पाठलाग केला जाईल. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत प्रचंड गतीने इथे दोन धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट, परंतु इथून दोन धावांनी टीमचा अकाउंट ओपन होईल. धावसंख्या दोन्ही अंकावरती. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर नाणेफेकी जिंकली आहे. संमित फायटर्स टीमने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. 3 ओव्हरचा सामना आहे आणि यानंतर आपण पाहू शकाल विराज 11 विपक्ष किशोर 11. विराज 11 आणि किशोर 11 संघाने सज्ज राहायचं. यानंतर सामना आपला होईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा दफळकरती जोडल्या गेल्या 2. गोलंदाजी मार्क वरती आपण किशोरला पाहतोय. राऊंड द विकेटने मार्गस्थ केला जाईल. पुढील बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. सॉफ्ट हँड बॉलला खेळून काढले सिलिमिड ऑफ. हो, इथे कोण खेळाडू आहे? आयकॉन प्लेअर आहे. खरं तर IPL साठी त्यांची पुढच्या वर्षी नक्कीच निवड होईल. प्रदीप शिंदे त्या ठिकाणी आहेत आणि इथून मात्र ही सिंगल घेतली गेली आहे. सिंगलने टीम धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 3 धावा. तर प्रदीप शिंदेने झेल टिपला तर युवराज शेलार आणि विश्वनाथ शिंदे यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयाचं कॅश प्राईज आणि विश्वास शिंदे यांच्याकडून फार्म हाऊसला मेजवानी दिली जाईल आणि कॅश सोडली तर मग 200 रुपयाचं कॅश प्राईज. पहा प्रदीप शिंदेवरती किती प्रेम दाखवलं जातंय. टीमची धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 3 धावा. चेंडू क्रमांक 2चा खेळ इथे समाप्त झालाय. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं या स्पर्धेचं. यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल होतोय. आणि खरं तर आपण पाहिलं ना तर कोयना पुनर्वसन मराठा समाजसेवा संघाचे माजी ज्येष्ठ कार्यकर्ते स्वर्गीय महादेव लाडू शिंदे आज त्यांची 25वी पुण्यतिथी आहे. त्यांच्या निमित्त विनम्र अभिवादन असेल त्यांना. या कोयना समाजातलं एक थोर व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच नावाने क्रीडानगरी या मोरणी प्रीमियर लीगसाठी पाहतोय. त्यांच्या कुटुंबाला आपण धन्यवाद देऊया. त्यांच्या स्मरणार्थ ही आपण क्रीडानगरी पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती किशोर राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल घेऊन. या बिला मात्र सॉफ्ट हँड बॉलला खेळून काढलंय. अगदी पाहिलं तर एक धाव तर इथं मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव्यांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. एकंदरीत 5 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 4चा खेळ इथे पूर्ण झालाय. खरं तर त्या ठिकाणी रमेश मोरे होते, परंतु अशा पद्धतीचा खेळ वाटला जणू काय फुटबॉलचा खेळ सुरू आहे की काय. ज्या पद्धतीने त्याने बॉलला लकटलं, ढकललं पायाने. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत 5. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला चेंडूवरती नजर नव्हती आणि इथून मात्र पाहिलं ना तर मग डॉट बॉलची समाप्ती. सागर शिंदे आपण या ठिकाणी संपर्क साधायचा. टीमची धावसंख्या पाहतोय 5 चेंडू 5 धावा. कमालीची गोलंदाजी. अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून गोलंदाजी केली जाते. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पाठीमागं अनुभव असणं गरजेचं आहे. मग खेळ असो अथवा जीवन असो. आणि तो अनुभव किशोरने सातत्याने राखला आतापर्यंत. शेवटचा अंतिम बॉल. ओहो, रायझिंग सरप्राइझिंग कमालीचा बॉल डिलिव्हर केला गेलाय. जागते राहूचा इशारा दिलाय. डॉट बॉलची समाप्ती होती. कमालीचं षटक राहिले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी. विनंती आहे की एक इनिंग तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. विनंती असेल दोन्ही टीमला की एक इनिंग साठी तुम्हाला 15-15 मिनिटांचा अवधी दिला जाईल आणि आपलं सहकार्य मोलाचं असेल कारण ही स्पर्धा आपली आहे आणि आपल्याला संपन्न करायची आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 5 धावा. नाणेफेकी गमावली आहे गौरी 11 संघाने आणि बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली आणि बॅटिंग करताना आपण पाहतोय 5 धावा जमा केल्यात. सागर शिंदे आपण कुठे असेल तर या ठिकाणी संपर्क साधा. मोरणी प्रीमियर लीग पर्व 7वे या स्पर्धेचे. आणि खरं तर येथील ग्रामस्थांना मी धन्यवाद देईन ज्यांनी आपल्याला मैदानाची व्यवस्था केली. विशेषतः उमेश पाटील आमचे मित्र यांनी मैदानाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. त्याच्यानंतर ग्रामस्थ मंडळ दुधनी यांना देखील धन्यवाद. यांनी मैदानाची व्यवस्था आपल्याला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गौरव शिंदेला आणलाय. अगदी जबरदस्त गोलंदाज, परंतु त्याच्यासमोर कडवं आव्हान असेल लेफ्टी बॅट्समन गौरव. गौरव वर्सेस गौरव. आता 2 पॉवरफुल खेळाडू एकमेकांसमोर. पहिला बॉल शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, वंडरफुल. 6 धावा षटकार.
चला ऑल इंडिया तिथे थांबा प्लीज. समोरच्या दिशेला जे खेळाडू बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही तिकडे थोडं बसा. चेंडू जर सीमारेषे पलीकडे लगेचच गेला तर मध्ये परत करा. 6 धाब्यांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 11 धावा. अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता, खूप टप्प्याचा बॉल होता आणि गौरव करिता ती खरी तर मेजवानीच होती आणि त्या मेजवानीचा खूप चांगल्या पद्धतीने आस्वाद घेतलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती गौरव षटकातला पुढचा बॉल घेऊन गौरवच्या अगेन्स्ट टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि बॉल निघून गेलाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी मस्तक पे दस्तक मिळतील 4 धावा. ठोकलाय चौकार. सातत्याने आपण पाहिलं तर बघा आता आक्रमणाला सुरुवात केली आहे गौरवनं. जो गौरव आणि भावड्या पहिल्या षटकामध्ये स्ट्रगल करत होते ते मात्र इथून गौरव चांगले अटॅकिंग फलंदाजीला त्याने सुरुवात केली आहे. अगदी पहिलं तर संमित फायटर्स टीमने देखील खूप साऱ्या ट्रॉफी जिंकलेत. त्याचनंतर गौरी इलेव्हन संघाने देखील ट्रॉफी जिंकलेली आहे. या प्रीमियर लीगमध्ये एकमेव असा संघ राहिलाय त्याचं स्वप्न या स्पर्धेमध्ये पूर्ण होईल का ट्रॉफी जिंकण्याचं. नाव आहे विराज इलेव्हन. षटकातला पुढचा बॉल. यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर आउट ऑफ दी लेग स्टंप. पंच राहुल अहिरे सर यांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती. माझे साथी गुणलेखक राकेश शेलार खरं तर ST महामंडळामध्ये कामाला आहेत, BST मध्ये कामाला आहेत, परंतु गावची प्रीमियर लीग आणि त्यांची उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय होती, महत्वाची होती आणि ती लाभली आहे. ओ खोलवर टप्प्याचा बॉल अगदी मिड ऑफला क्लिअर केलाय बॉलला अलॉंग दी कार्पेटनं. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे काय तर मात्र इथून धाबा मिळतील त्या दोन धाब्यांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 18 धाबा धावफलकावरती. आणि प्रदीप शिंदे रात्रभर आम्हाला सांगतायत जे होईल ते मैदानात बघू. आता काय दाखवणार हे देखील पाहावं लागेल. आता मात्र 18 धावा धावफलकावरती आहेत. आता मला तर असं वाटतंय की चेंडू त्यांच्याकडे जात नाही याचा अर्थ चेंडू त्यांना घाबरतोय की काय हा एक प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज गौरव पुढचा बॉल घेऊन लेफ्टी गौरवसाठी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न शफल झाले होते. त्यानंतर 2 पंच डिसाईड करतील आणि त्यानंतर योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि इथून मात्र असेल इट इज अ वाईड बॉल आउट ऑफ द लेग स्टंप. नुकतेच गातेस या ठिकाणी एक मोठी स्पर्धा संपन्न झाली आणि तिथे राहुल अहिरे सर यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिली. तब्बल 1 लाखाची ओपन फॉर्मॅटची ती आपण मॅचेस पाहिल्यात. या ठिकाणी सुपोंटी टीमने एक गाव एक संघामधून ओपनच्या टीमला परास्त केलं. षटकातला पुढचा बॉल राऊंड ओव्हर द विकेटने. ओहो यावेळेला पुल्लर लेनचा बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफ आहे. क्षेत्ररक्षक साई मात्र मिसफिल्ड इथे देखील झालाय. हा दबाव आहे कारण गावची प्रीमियर लीग आहे. अनेक खेळाडू मात्र बिना प्रॅक्टिसचे खेळतायत, काही प्रॅक्टिसमध्ये आहेत ते आउट ऑफ फॉर्म आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती जोडले गेलेत 21 धावा. नक्कीच गेले 6 महिने आम्ही एकच चर्चा ऐकतोय एकाच खेळाडूची. नाव आहे प्रदीप शिंदे. अगदी कल्याण डोंबिवलीमधला सुप्रसिद्ध खेळाडू म्हणून चर्चेतला खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रदीप शिंदे यांना. केतन मात्रे यांच्या समवेत आपण त्यांना अनेकदा खेळताना पाहिलंय. असं थोर व्यक्तिमत्व. पुढचा बॉल ओ यावेळेला उडवण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक आहे. पकडो कॅच जितो मॅच. ओ माय गॉड इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. अगदी सहज सोपा झेल आणि त्यानंतर मात्र मिळालेल्या त्या 2 धाव एक सिंगल धाव घेतली आणि सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे 22 धावांवर. चेंडू क्रमांक 5 इथे झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आपण सज्ज राहायचंय किशोर 11 आणि विराज 11. विराज 11चे सर्व खेळाडू आणि किशोर 11 संघाचे सर्व खेळाडू आपण या ठिकाणी थांबायचं. यानंतर तर राईट हँड बॅट्समन लेफ्ट हँड बॅट्समन आहे त्यामुळे क्षेत्ररक्षणाच्या रचनेबद्दल सातत्याने बदल होताना आपण पाहतोय. जबरदस्त करंडक या ठिकाणी आपल्याला पुरस्कृत केले गेलेत. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी उपलब्ध आपल्याला करून दिली सन्माननीय श्याम बाबू शिंदे, सन्माननीय दिलीप बाबू शिंदे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहिली तर सन्माननीय लक्ष्मण दगडू शिंदे आणि सन्माननीय विठ्ठल दगडू शिंदे यांना देखील मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद.
पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्याने आपल्याला रोख रक्कम उपलब्ध करून दिला सन्माननीय भगवानजी शेलार साहेब यांना देखील धन्यवाद. पुढचा बॉल ओहो स्लॉट मध्ये होता, पाठवलाय दुसऱ्या प्लॉट मध्ये, उत्तुंग षटकार. 28 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. महागडे षटक 23 धावा या षटकामध्ये आल्या. त्यानंतर रोख रक्कम आपल्याला दुसरं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलं सन्माननीय सीताराम देवजी कदम यांना देखील धन्यवाद. आणि या गावचे भाचे आमचे मित्र महेंद्र निवळे आणि आमच्या दरवर्षी या प्रीमियर लीगला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभत असतं महेंद्र निवळे साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. आल्याबरोबर त्यांनी आर्थिक सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रवींद्र मोरे गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. आणखीन एक दर्जेदार गोलंदाज 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 23 धावा षटक क्रमांक 2 मध्ये आलेत त्यामुळे रवींद्रला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. राऊंड द विकेटने पहिला बॉल. यावेळेला मिस टाइप स्ट्रोक आहे. गोलंदाज स्वतः प्रयत्न करतील. ओहो जबरदस्त प्रयत्न होते. अपयश जरी वाट्याला आले असेल तरी प्रयत्न प्रामाणिक होते रवी मोरेचे. 2 धावा इथून मात्र अंकित होतील. नक्कीच चेंडू उंच भरारी घेतली होती तिथपर्यंत पोहोचणं तेवढंसं शक्य नव्हतं परंतु प्रयत्न प्रामाणिक होते. प्रयत्न चांगले केले होते रवी मोरेने. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल एकंदरीत यावेळेचा बॉल अखूट टप्प्याचा बॉल, पुलचा फटका सक्सेसफुल होतील का पाहावं लागेल. आणि हो जरूर सक्सेसफुल झालेत गौरव शिंदे. झेल ड्रॉप झाला होता त्यांचा आणि त्या उत्तर मात्र त्या झेलचं या ठिकाणी दिलं जातंय. ज्या ज्या वेळेला एखाद्या चांगल्या फलंदाजाचा कॅच सुटतो त्या त्या वेळेला त्याचं उत्तर चौकार आणि षटकारांमध्येच दिलं जातं आणि त्याचं उत्तर गौरवने दिले षटकारामध्ये. टीमची धावसंख्या टोटल आपण जाऊन पाहतोय 36 धावा. विशाल धावसंख्या उभी करताना गौरी 11 संघ. पहिल्या षटकामध्ये पडझड होती खरं तर धावसंख्या किशोरने रोखली होती. अवघ्या 5 धावा खर्च केल्या परंतु षटक क्रमांक 2 आणि षटक क्रमांक 3 इथे अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालाय गौरवच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 36. षटकातला पुढचा बॉल इथून मात्र मार्गस्थ होतोय. चेंडू क्रमांक 2चा खेळ इथे पूर्ण झालाय. समोर बॉलर या ठिकाणी फुल टॉस इथे देखील आहे आणि इथून मात्र पाहावं लागेल एक्झॅक्ट काय घडलंय. झेल तर टिपलाय परंतु इथून मात्र पाहू शकाल तर 9चा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. बिमरचा इशारा आला आणि त्याचनंतर 2 धावा आणि त्याचनंतर एकंदरीत धावा मिळतील 3. येणारा बॉल असेल फ्रीडचा. कमरेच्या वरच्या बाजूने बॉल होता आणि त्यानंतर मात्र धावसंख्या 3 ने पुढे सरकत असताना 39 39 धावा धावफलकावरती. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉलला वळवला. 1 धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे मात्र इथे गमावली आहे ती रनआउटची संधी आणि त्यानंतर त्याचं रूपांतर केलंय 3ऱ्या धाब्यामध्ये आणि 4थी धाव. ओहो प्रदीप शिंदे एकच टाळ्यांचा गजर होईल प्रदीप शिंदे यांच्यासाठी. कोयना पुनर्वसाहत मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघरचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय गोविंदजी शिंदे साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 43 धावा. त्यानंतर कोयना प्रतिष्ठानचे सहसचिव आमचे मार्गदर्शक सन्माननीय उपाध्यक्ष सन्माननीय विठ्ठलजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 43 धावा धावफलकावरती आहेत. गावचे सरपंच प्रथम नागरिक आदरणीय अशोकदादा शिंदे या देखील उपस्थित होतात. आपलं देखील मोस्ट वेलकम. यावेळीचा बॉल फुल्लर लेनचा आहे आणि त्याचनंतर आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा आला. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना आपण पाहतोय 44 44 धावा. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 44 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक सामना मात्र हाय स्कोरिंगचा आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
पहा पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्या, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर नो बॉल हाताळला गेला, त्याच्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर वाईट आला. 3च चेंडूचा खेळ झाला. तर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 44. षटकातला पुढचा बॉल रवी मोरे. इथे मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक बॉल खाली. इथे देखील पहा आयुष्यमान भवतचा आशीर्वाद दिला गेलाय. सातत्याने हे झेल सुटताना आपल्याला 2 दिवसामध्ये जरूर पाहायला मिळतील, कारण ही प्रीमियर लीग आहे, हा आनंद आहे आणि हा आनंद आपल्या सर्वांना मिळून घ्यायचा आहे. कारण खूप दूरवरचं अंतर कापून काही खेळाडू इथपर्यंत पोहोचलेत, काही पहाटे 3ला देखील पोहोचलेले आहेत, काही जणांची तर झोप देखील पुरी झालेली नसेल आणि काही अजून फ्लाईटने येत आहेत. विमानामध्ये आत्ता ते रवाना झालेत. थोड्याच वेळामध्ये दिबा पाटील विमानतळावरती तो विमान उतरेल, त्यानंतर ते खेळाडू इथपर्यंत पोहोचतील. आज आमच्या राज ठाकरे यांचं, राज शिंदे यांचं विमान कधी उतरेल हे देखील तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवलं जाईल. 46 धावा. षटकातला पुढचा बॉल. ओ स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाने बॉल गॅदर केला नाहीये. 2 धावा तर मात्र मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वी, आणि त्यानंतर वाईटचा इशारा. 2+1 एकंदरीत धावा मिळतील 3. मात्र जी रात्री मेहनत प्रदीप शिंदे यांनी घेतली होती, पहाटे 3 वाजेपर्यंत मंदिराच्या समोर जी रणनीती आखली होती प्रदीप शिंदे यांनी, ती कुठेतरी त्याच्यावरती पाणी फेरण्याचं काम या गोलंदाजांनी केली असेल. कदाचित त्या मीटिंगमध्ये बाबू मोरे उपस्थित नसतील. टीमची धावसंख्या धावफलकावरती 49. ओ यॉर्कर पद्धतीचा बॉल, अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव तर मात्र मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र पाहू शकाल दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी पूर्ण. भाग मिल्का भाग. चौथी पूर्ण. भाग मिल्का भाग. 5वी पूर्ण. ही खरी मजा आहे. 5 धावा इथे मात्र पूर्ण केलेत. 5 धावा, 1 रन शॉट म्हणजे 4 धावा असतील. म्हणजेच 4 धावी टीमची धावसंख्या 53 धावा धावफलकावरती आणि विजयाचा लक्ष्य गाठायचं 18 बॉल आणि 54 धावा. चला टॉस साठी या. मी सन्माननीय मोरणी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अशोकदादा शिंदेना विनंती करतो, आपल्या शुभास ते टॉस करायचं आहे. किशोर 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये विराज 11. दोन्ही टीमसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण सामना असेल. किशोर 11 संघाने पहिला सामना गमावलाय, त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. तर दुसऱ्या बाजूने विराज 11 संघाने गोल्डन षटकार मारून सामना जिंकवला होता. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. विराज 11 आणि किशोर 11 दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित. किरण मोरे आणि विश्वास शिंदे. सागर कोण आहे? किशोर आणि ओमसाई आहे का? चला ओमसाई टीमचे कर्णधार या. थोडंसं फमलिंग झालं होतं, या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. ओमसाई 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये किशोर 11. या 2 संघादरम्यान आपल्याला या ठिकाणी टॉस केला जाईल. सरपंच अशोकजी शिंदे साहेब यांच्या शुभास्ते हा नाणेफेकीचा कौल केला जातोय. कॉल मागितला गेलाय. नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेकी जिंकली आहे. ओमसाई 11. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. दरम्यान विनंती आहे, गौरी 11 लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. गौरी 11 संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. या ठिकाणी शुभ आगमन झालं. आमच्या सर्वांचं मार्गदर्शक आणि नेहमीच ज्यांचं आमच्या या मंडळाला मोलाचं आणि फार महत्त्वाचं सहकार्य लाभत असतं असं आदरणीय व्यक्तिमत्व उच्चाट गावचं आदरणीय चंद्रकांत मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ग्रामस्थ मंडळ मोरणीच्या वतीने, जय भवानी तरुण मंडळ मोरणीच्या वतीनं चंद्रकांत मोरे साहेबांचं करूयात मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय आदरणीय दिनेश दादा मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दादांची उपस्थिती आपल्या या स्पर्धेला लाभली आहे. मनाच्या अंतःकरणापासून त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दरवर्षी मुलाचं ज्या वेळेला मोरनी प्रीमियर लीग ज्या वेळेला आपण चालू केली तेव्हापासून दादांचं मुलाचं असं आपल्याला नेहमीच सहकार्य लाभलंय. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालंय. कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघचे माजी खजिनदार राजाराम मोरे साहेब तथा किशोर 11चे संघ मालक देखील आहेत. त्याचबरोबरीने आदरणीय बळीरामजी शिंदे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. आपण मंचावरती यायचं आहे. विनंती असेल कॅमेरामॅन जरा फोकस करा आमच्या स्टेजकडे, ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभ आगमन झालं. या मंचावरती आदरणीय चंद्रकांत मोरे साहेब, पर्व पहिल्यापासून पर्व 7 पर्यंत ज्यांनी आम्हाला सिंहाचा आणि ज्यांनी उपलब्ध करून दिला, चंद्रकांतजी मोरे साहेब यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मी आदरणीय दीपकजी शिंदे साहेब यांना विनंती करतोय की आपण चंद्रकांत मोरे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. मायेची श्वाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी दादांना करूयात सन्मान, ज्यांच्या माध्यमातून मोरनी प्रीमियर लीगची ज्या वेळेला स्थापना झाली, जेव्हापासून ही स्पर्धा सुरू झाली, अगदी पहिल्या पर्वापासून दादांचं मोलाचं सहकार्य आपल्याला नेहमीच लाभलंय. या मुख्य मंचावरती आपण पाहू शकाल त्यांचा यथोचित असा सन्मान मंडळाच्या वतीने केला जातोय. धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी आलात, या मंडळाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही आपले सतत आभारी आहोत. पुढील सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्यांच्या समवेत आदरणीय दिनेश दादा मोरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान होतोय आणि हा सन्मान मी युवराज शेलार यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते दिनेशजी मोरे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. दिनेश दादा मोरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या मोरनी प्रीमियर लीग मध्ये आपलं देखील मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. नेहमीच मोलाचं सहकार्य यांच्या माध्यमातून आपल्याला लाभत असतं. दरम्यान सामन्याला करूया सुरुवात. दुसऱ्या डावाला इथून सुरुवात झाली आहे. स्ट्रायकर एंड वरती बॅटर संदेश शिंदे, त्याच्या साथीने किशोर. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न केलाय, उंची गाठली आहे, चेंडू लँड होईल नोमॅन्स मध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि अखेरकार दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. 2 धावेने टीमचा अकाउंट ओपन होतंय. धावसंख्या 2 या अंकावरती. टार्गेट ठेवलं गेले 54 धावांचं. विशाल आव्हान आहे, मोठं टार्गेट आहे आणि हे आव्हान जर इथून मात्र पूर्ण करायचं असेल तर येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती आक्रमकता ठेवावी लागेल. षटकातला पुढचा बॉल राईट मोर द विकेटने. अखूट टप्प्याचा बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अगदी छोटा खेळाडू आणि चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. अरुण शिंदे महाराष्ट्र पोलीस, आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे युवराज शेलार यांच्यासोबत. अरुण शिंदे महाराष्ट्र पोलीस. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 3 धावा धावफलकावरती आहेत. 16 बॉल आणि 51 धावांची गरज आहे. किशोर ऑन स्ट्राईक. धावसंख्या मोठी आहे. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. स्टेप आउट झाले, पुढे सरकले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे, परंतु इथून मात्र मिसफील्ड पाहायला मिळालं. आणि हे पाहायला, कारण ही स्पर्धा ना नावासाठी ना पैशासाठी, या गावच्या एकतेसाठी, आणि त्यामुळे अनेक खेळाडू असे आहेत की ज्यांचा सराव देखील नाही आहे आणि त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला नेहमीच पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या 5 वरती. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 3चा खेळ इथे पूर्ण झालाय. चौकार षटकार मारावे लागतील, चौकार षटकार आणावे लागतील. या ठिकाणी आदरणीय शांतारामजी शिंदे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, आपलं हार्दिक स्वागत. हो हो, चेंडूवरती नजर नव्हती. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी आपण पाहू शकाल. शांतारामजी शिंदे साहेब यांचं देखील शुभागमन, आपलं हार्दिक स्वागत. आज त्यांच्या पिताश्री आदर्थ स्वर्गीय महादेव लाडू शिंदे यांची आज 25वी पुण्यतिथी आहे आणि या स्पर्धेनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 6. पुढचा बॉल घेऊन रोहित जाधव. ओ, यावेळेला लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. थोडासा लेट झालाय गौरव आणि तिथून मात्र ही सिंगल कंप्लीट केली आहे. किशोरने पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या, परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये धावा किती आल्या तर धावा आल्या 48. हा क्रिकेट आहे की किशोरने केलेली मेहनत, त्याच्यावरती फेरलेलं पाणी. समित फायटर संघासाठी परफॉर्मन्स किशोरने चांगला दिला होता. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा. राईट मोर द विकेट.
पुढचा बॉल यावेळेला मात्र समोरच्या दिशेने अजय शिंदे बॉल खाली झेल टिपला जाईल. झेल टिपला गेलाय आणि पहिला विकेट इथे मात्र गमावलाय बॅटिंग करणारी टीम समित फायटर्स या संघाने. ओम साई 11 संघाचे सर्व खेळाडू आपण मंचाच्या उजव्या बाजूला या. आपल्या यानंतर सामना होणार आहे. मिलिंद शिंदे आपल्याला आमंत्रित करतात. ओम साई 11 संघाचे सर्व खेळाडू, त्यानंतर ओम साई 11 चे संघमालक महेंद्र शिंदे साहेब, आपण कुठे असाल तर आपण देखील मंचावरती या. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 47 धावा. AK-47 आता इथे मात्र AK-47 बंदूक ज्या पद्धतीने चालते ना त्या पद्धतीची फलंदाजी ते करावी लागेल, तरच आणि तरच समित फायटर संघ विजय होईल. षटक क्रमांक 2 सेकंड ओव्हर प्रोग्रेस मिस्टर रोशन शिंदे आलाय गोलंदाजीसाठी. 12 बॉल 47 धावा. ज्यावेळेला तुम्ही पहिला विजय प्राप्त करता त्यावेळेला संघाला एक आत्मविश्वास वाढत असतो आणि ज्यावेळेला तुम्हाला पहिला विजय तुमच्या पदरी येतो ना मग तिथून तुमचा कॉन्फिडन्स आणि दुसऱ्या सामन्यामध्ये ती जिद्द तुम्हाला पाहायला मिळत असते. त्याकरिता आता या मात्र दोन्ही टीमला चला अधिकचा वेळ घेऊ नका. गौरी 11 लास्ट ऑफिशियल कॉल. एक इनिंग तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. राहुल आयरे सर फर्स्ट ऑर्निंग करा. सेकंड ऑर्निंगला थेट 2 धावांची पॅनल्टी कोणताही संघ असू द्या ती पॅनल्टी त्या संघाला दिली जाईल. कारण एकंदरीत 18 संघांचा शेड्यूल 18 सामन्यांचा शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि आत्ताच आपला 4था सामना सुरू आहे. तर विनंती आहे चला गौरव घाई करा, वारंवार नाव प्रवृत्त करू नका. रोशन पहिला बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका समोरच्या दिशेनं आवाक्याच्या बाहेर बॉल निघून गेला. एक टप्प्या कॅरी सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या 11. संदेश शिंदे स्ट्रायकर एंडवरती आहेत. 11 धावा धावफळकावरती आहेत. याच पद्धतीची फलंदाजी इथून मात्र करावी लागेल. रोशन पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. अखूट टप्प्याचा बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि इथे पहा सरावामधला हा खेळाडू आणि त्यातून मिळालेला हा चौकार. आमच्या मोरणी गावातील सन्माननीय शंकर रखमाजी शिंदे या देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमच्या गावातील सर्वात शांत संयमी व्यक्तिमत्व. पुढचा बॉल अखूट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेग क्षेत्राकडे ट्रॅव्हल होईल. तर इथून मात्र पाहू शकाल धावा घेतल्या गेल्यात 3. कोयना पुनर्वसत मराठा समाज सेवा संघाचे माजी ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय स्वर्गीय महादेव लाडू शिंदे यांची आज पुण्यतिथी आहे 25वी. त्यानिमित्ताने दुपारी भोजनाची व्यवस्था सन्माननीय शांताराम शिंदे यांनी सर्वांसाठी केलेली आहे. पहा सर्व खेळाडूंना एक सूचना आहे. भोजनाची व्यवस्था सन्माननीय शांताराम शिंदे साहेब यांच्या इथे केलेली आहे दुपारची आणि संध्याकाळी भजन सम्राट भगवान बुवा भुईर यांचं देखील भजन त्या ठिकाणी आयोजित केलंय. यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर चांगला बॉल आहे. चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती होती. आज भगवान बुवा भुईर यांचं भजन आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल आपल्या मोरडी गावामध्ये. नक्कीच ती उद्घाटन आपण शेवटच्या सामन्यामध्ये करू. 7 बॉल 36 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल इथे पहा फटाकड्यांची आतिषबाजी होते. ही सुरुवात आहे. या प्रीमियर लीगचा पहिला दिवस आहे आणि शेवटचा दिवस उद्या गाजवला जाईल. तर इथून मात्र षटक कंप्लीट झालंय. 6 बॉल आणि आता 36 धावा. मग आता 6 बॉल 6 षटकार मारावे लागतील. तर 6 बॉल 6 षटकार मारायचे असतील तर मग आठवण आणावी लागेल
रवी शास्त्री, केरॉन पोलार्ड, हर्षल गिब्स, युवराज सिंग यांची आठवण आणावी लागेल, ज्यांनी 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावलेत. आणि निश्चितपणाने कोयना पुनर्वसन मराठा समाजसेवा संघ रायगड, ठाणे, पालघर यांच्या वतीनं आज वडवळ या ठिकाणी महिलांकरिता खेळ पैठणीचा हा देखील कार्यक्रम आयोजित केला आणि हा लाईव्ह टेलिकास्ट कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल. जरूर या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल. ठीक 4 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. पुढचा बॉल हॅलो या ठिकाणी मात्र झेलबाद झालाय. फलंदाज संदेश शिंदेच्या खेळीचा अंत. विकेट. इथून मात्र विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी मोरे आलाय. यावेळेला मात्र ओव्हर पिच बॉल लॉंग ऑनला रोहित आहे. आता चुकी होणार नाहीये. सलगचा दुसरा विकेट. रवी मोरे देखील जाईल डगआउटला. शंभो शंकर नमः शिवाय, गिरिजा शंकर नमः शिवाय. विकेट इथून मात्र डाऊन होताना पण पाहिली. प्रदीप शिंदे आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. स्कोरिंगची भूमिकेसाठी आपण यायचे. प्रदीप शिंदे. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स. आता गोलंदाज आहे विकेट हायट्रिक वरती. षटकातला पुढचा बॉल. यावेळीचा बॉल अक्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होईल. औपचारिकता शिल्लक राहिली या सामन्यातली. अनेक मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेचा चांगल्या पद्धतीने आनंद लुटताना आपण पाहतोय. अनेक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेचा चेंज ऑफ पेसचा चेंडू पाहायला मिळाला. शॉर्ट थर्ड मध्ये बॉल. नोचा इशारा झाला. पंचांकडून येणारा बॉल फ्रीडचा असेल. 1+1 एकंदरीत धावा मिळतील त्या 2 आणि 2 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 20 धावा धावफलकावरती. यावेळेला मात्र ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे ना, तर असं वाटतंय की हा सामना सोडलाय जवळजवळ. परंतु खेळामध्ये जय पराजय हा होत असतो. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही लढणं, तुम्ही झुंजणं खूप गरजेचं आहे. इथे ज्या पद्धतीने बॉडी त्यांची पाहायला मिळते, तर मात्र इथून लूज सामना, लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र पाहू शकाल सिंगल धाव या ठिकाणी आली आहे. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक सामन्यातील. राईट टर्म ओव्हर द विकेटने शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सामना जिंकलाय गौरी 11 या संघाने. अभिनंदन असेल संघ मालक विलाजी शिंदे, संघ मालक रवींद्र शिंदे आणि संपूर्ण संघाचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक अभिनंदन. या ठिकाणी सन्माननीय चंद्रकांत मोरे साहेब आपल्यामधून या ठिकाणी रजा घेत आहेत. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. त्याचबरोबरीने सन्माननीय दिनेशदादा मोरे हे देखील उपस्थित होते. आपले देखील आभार. आपण या ठिकाणी आला.